सध्या राजकारणामध्ये होणारे बदल, राजकारणाचे नवनवीन पैलू, राजकारणाची सूत्रे आणि राजकारण नक्की घाणेरडं कसं असावं आता इथे या महाराष्ट्रामध्ये दिसून सुद्धा येते. कारण वेगवेगळ्या पक्षामधले किंवा वेगवेगळ्या संघटनेमधली माणसं आज ह्या पक्षात तर उद्या त्या पक्षात किंवा कितीतरी पक्ष फिरून आलेली माणसं सुद्धा एका नवीन पक्षामध्ये जाऊन आपलं ठाण मांडण्याचा येथे प्रयत्न सुद्धा करतात. परंतु काही दिवसापासून किंवा 2023-2024 या वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची जी काही सत्तापालट किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाची जी काय नवीन नांदी अर्थात जी काही विकास कामं व्हायची होती ती झाली सुद्धा किंवा एखादं राज्य सुव्यवस्थित किंवा व्यवस्थित चालू असताना याच्यामध्ये काही ना काहीतरी बिघाड घडवून आणण्याचं काम एखादा कोणता तरी पक्ष किंवा अशी कोणती तरी संघटना हे करत सुद्धा असेल. परंतु महाराष्ट्राचं राजकारण याच्या अगोदर जर का पाहिलं तर मोठमोठ्या नेत्यांची किंवा मोठमोठ्या कार्यकर्त्यांची येथे इज्जत सुद्धा केली जायची. परंतु आता ती इज्जत ही त्या नेत्यांना मिळत सुद्धा नाही किंवा ज्या लोकांनी आपला पक्ष बांधणीसाठी इतके वर्ष किंवा आपली साठी जरी गाठली तरी सुद्धा त्यांना आता त्यांच्या पदरामध्ये त्यांचाच पक्ष मिळत नाही. असंच काहीतरी झालंय 2 दिवसापूर्वी. ते म्हणजे राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले होते आणि राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्याच्या नंतर एक मूळ शरद पवार साहेबांचा एक राष्ट्रवादी गट आणि एक शरद पवार साहेबांचेच पुतणे ज्यांची ओळख दादा म्हणून आहे ते म्हणजे अजितदादा पवार यांचा सुद्धा एक राष्ट्रवादीचा गट. परंतु ह्या दोन्ही गटाची आता चुरत चालू होती की या गटाचा किंवा राष्ट्रवादी पक्ष हा नक्की कोणाचा किंवा कोणाच्या हातात जाणार किंवा या पक्षाचं चिन्ह कोणाला मिळणार हे सुद्धा येथे कोर्टामध्ये गेला असता नवीन येथे आता सूत्र हाती सुद्धा आलेत. ती म्हणजे राष्ट्रवादी जी काय 2 गटामध्ये विभागली होती हीच राष्ट्रवादी आता सध्या शरद पवार साहेबांची राहिली नाही. कारण पक्ष सुद्धा गेलं आणि या राष्ट्रवादी पक्षाचा चिन्ह सुद्धा गेलं जे घड्याळ होतं. याच घड्याळावरती शरद पवार साहेबांनी आपली कितीतरी वर्ष घड्याळावरती निवडून येऊन किंवा आपले आमदार खासदार निवडून येऊन त्यांनी या महाराष्ट्राचा येथे विकास सुद्धा केला. परंतु हे सर्व चालू असताना असा राष्ट्रवादीकडून येणारा रिझल्ट की राष्ट्रवादी ही अजित पवारांची झाली. अर्थात येथे काकाची हार आणि पुतण्याची जीत झाली असं सुद्धा म्हणता येईल. परंतु ही नक्की जीत झाली आहे का की शरद पवार साहेब सुद्धा भारी पडतील या सर्व प्रकारांमधून निघून शरद पवार साहेब अजित पवार साहेबांना एक टार्गेट सुद्धा करू शकतात किंवा पुन्हा एकदा शरद पवार साहेब आपल्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा नवीन राष्ट्रवादी किंवा नवीन गट तयार करून राष्ट्रवादीचं नवीन चिन्ह आणि नवीन पक्षाची ही घोषणा करून कसं हे आता हातभार महाराष्ट्राच्या विकासाला किंवा नक्की राष्ट्रवादीची आता जी झालेली अवस्था जी काय आहे त्यामध्ये शरद पवार साहेब या राष्ट्रवादीला कसं सांभाळू शकतात हे सुद्धा इथे पाहण्याजोग आहे. कारण आता सध्या राष्ट्रवादीचे 2 गट आणि अजित पवार साहेबांकडे ही मूळची राष्ट्रवादी गेली सुद्धा. पण नक्की काकाची हार आणि पुतण्याची जीत इथे झाली आहे का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये तपासून बघू. नमस्कार, मी समीर कांडागळे. तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. जर या चॅनलवरती तुम्ही जर का नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. 2022, 2023 आणि 2024 जे आत्ता वर्ष चालू आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप घाणेरडं राजकारण होऊन हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप घाणेरडं सुद्धा गेलं. परंतु याच्यामध्ये जर का पाहिलं तर नवनवीन कार्यकर्त्यांनी आपली ओळख इथे सत्ताधारी नेत्यांमध्ये किंवा सत्ताधारी पक्षामध्ये जाऊन तिथे बसून आपली नवीन ओळख तयार करण्याचं काम सुद्धा केलं. परंतु याच्यामध्ये जर का बघायला जर का गेलं तर महाराष्ट्राचा विकास हा येथे खुंटला सुद्धा गेला. परंतु आता जी काही बातमी समोर येते ती म्हणजे 2 राष्ट्रवादी आणि त्याचीच आता मूळची राष्ट्रवादी अजित पवार साहेबांकडे गेली. परंतु याच्या अगोदर सुद्धा शिवसेना सुद्धा फुटली होती आणि शिवसेनेचे 2 गट झाले. त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नवीन मशाल चिन्हावरती किंवा आपली नवीन बाळासाहेबांची शिवसेना ही तयार ठेवून येथे
महाराष्ट्राच्या विकासाची नांदी ही पुढे ढकलण्याचा ते आता सध्या प्रयत्न सुद्धा करतात, परंतु शिवसेना सुद्धा फुटली. त्याच्यानंतर लगेच पाठोपाठ काही 6 ते 7 महिन्यांमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटली. परंतु ही फुटल्याच्या नंतर आता सध्या शिवसेना सुद्धा फुटते आणि राष्ट्रवादी सुद्धा फुटते. फुटते म्हणायला जर का गेलं तर याचा अर्थ खूप वेगळा सुद्धा होईल, परंतु ही शिवसेनेचे दोन भाग जे काय होतात आणि ज्यांनी हे पक्ष आपल्या लहानपणापासून किंवा आपण सत्तेत येऊन हा पक्ष उभारणी आणि याचं कितीतरी कामकाज किंवा हे पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी जीवाचं रान सुद्धा केलं. अर्थात त्याच्यामध्ये शरद पवार साहेब असतील, तसेच शिवसेनेचे आमचे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांनी शिवसेना आणि शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी वाढवण्याचा हा जीवापार प्रयत्न सुद्धा केले. परंतु काही दिवसामध्ये आता जे काही गडूर राजकारणामुळे किंवा ज्याच्या हातात सत्ता आहे यांनी पक्षांनी ही असे जे इथले महाराष्ट्रामधले मोठे पक्ष आहेत हे फोडण्याचं सुद्धा काम केलं. परंतु याच्यामध्ये जर का निवडणुका जर का लागल्या तर या निवडणुका या मूळ शिवसेना गटाकडे किंवा मूळ राष्ट्रवादीकडे, जी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची आहे, ही राष्ट्रवादी जोर मारेल का? कारण अजित पवार साहेब हे जरी राष्ट्रवादीचे जरी असले तरी त्यांनी आता हात मिळवणी ही भाजपाबरोबर केली. परंतु अजित पवार साहेबांवरती लोक इतका विश्वास ठेवतील का? तसं जर का म्हणायला जर का गेलं तर आता शरद पवार साहेबांचा पक्ष पण गेला आणि चिन्ह पण गेलंय. परंतु शरद पवार साहेबांनी याच्या अगोदर सुद्धा कितीतरी चिन्हावरती निवडणूक लढवून आतापर्यंत नवीन इतिहास सुद्धा केलाय. महाराष्ट्राचं राजकारण किंवा महाराष्ट्राचा विकास हा शरद पवार साहेब यांच्या भोवती हा फिरत सुद्धा असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामधील अष्टपैलू नेता किंवा एक हुशार माणूस अर्थात शरद पवार साहेब यांच्याकडे किंवा एक मास्टर माइंड असलेला नेता येथे राष्ट्रवादीचा जे शरद पवार साहेब आहेत यांच्याकडे महाराष्ट्र हा एका चांगल्या दृष्टिकोनातून सुद्धा बघतो. परंतु अजित पवार साहेब यांनी भाजपाला जाऊन जर का हात मिळवणी केली आणि त्याच्यानंतर जर का राष्ट्रवादी पक्ष जर का फुटत जर का असेल तर शरद पवार साहेबांची येथे हार सुद्धा झालेली नाही. कारण शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचं नवीन राजकारण सुद्धा करू शकतात. कारण ज्या माणसाची वयाची 83 वर्ष चालू असताना सुद्धा तो माणूस पावसामध्ये सहभाग घेतो आणि याच पावसामध्ये भिजून जो आपल्या पक्षाचा प्रचार सुद्धा करू शकतो, त्या माणसाला महाराष्ट्र विसरणार कसा? कारण शरद पवार साहेब हे नवीन आता काहीतरी डाव आखून अजित पवार साहेबांना डॅमेज सुद्धा करू शकतात. कारण काही दिवसापूर्वी असं वाटत होतं की ज्या वेळेला अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना ज्या वेळेला मंत्रिमंडळ बसणार होतं त्याच वेळेला फडणवीस साहेबांबरोबर पाठेचा शपथविधी सुद्धा केला होता. शरद पवार साहेबांनी नवीन खेळी सुद्धा केली होती आणि शिवसेनेला सत्तेमध्ये बसून स्वतः सुद्धा सत्तेमध्ये राहिले होते. असा मास्टर माइंड हा नेता किंवा महाराष्ट्रामधल्या राजकारणातला इतका मोठा नेता हा शरद पवार साहेब हे सहजासहजी हरू सुद्धा शकत नाहीत. कारण शरद पवार साहेबांनी मागेच एका पोटनिवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले यांचा सुद्धा दारुण पराभव केला होता. त्याच्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला शरद पवार साहेबांची ताकद सुद्धा कळाली होती. परंतु आता सगळीकडेच आणि मीडियावरती असंच दाखवलं जातंय की काकाची हार आणि पुतण्याची जीत, परंतु असं काही होणार नाही हे दिसून सुद्धा येते. कारण 83 वर्षाचा माणूस अजूनही हारलेला सुद्धा नाही. कारण आजच्या तरुण पिढीने सुद्धा शरद पवार साहेबांकडून काही शिकण्यासारखं सुद्धा आहे. कारण याच्या अगोदर सुद्धा राष्ट्रवादीवरती कितीतरी वेळ सुद्धा अशी आली होती, ज्या वेळेला मागे 2019च्या अगोदर निवडणुकीच्या वेळेला किंवा विधानसभा ज्या वेळेला लागल्या होत्या त्याच वेळेला राष्ट्रवादी ही फुटत होती आणि राष्ट्रवादीमधले कितीतरी नेते हे शिवसेनेला किंवा भाजपाला जाऊन मिळत होते. त्यावेळेला सुद्धा ज्या वेळेला निवडणूक झाली त्याच्यानंतर काही चित्र वेगळंच दिसलं आणि हेच चित्र पलटवण्याचं काम किंवा आपण सत्तेमध्ये बसण्याचं काम हे शरद पवार साहेबांनी केलं होतं. त्याच्यामुळे असं काही होणार नाही की काकाची हार आणि पुतण्याची जीत. कारण
83 वर्ष ज्यांचा अनुभव दांडगा या राजकारणामध्ये आहे ते शरद पवार साहेब काही करू शकतात. कारण अवघ्या महाराष्ट्राचा त्यांच्यावरती विश्वास सुद्धा आहे. आता त्यांनी घोषणा सुद्धा केली आहे, की मी बारामतीमधून लढणार, परंतु जर का बारामतीमधून जर का शरद पवार साहेब जर का उभे जर का राहिले, तर अजित पवारांची गोची सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी आता पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतरच लगेच एक नवीन पावलं सुद्धा उचलायला सुरुवात सुद्धा केली आहे. त्याच्यामुळे शरद पवार साहेब हा नेता जो दिग्गज नेता महाराष्ट्राचा मानला जातो, हा नेता कधीही आपली हार मानू शकत नाही. परंतु काही कट कारस्थानामुळे त्यांच्या हातून त्यांनीच वाढवलेला जो पक्ष आणि त्या पक्षाचे ते स्वतः जर का पक्षश्रेष्ठी म्हणून जर का काम करत जर का होते, तर त्यांच्या हातून हे पक्ष आणि चिन्ह घालवण्याचं काम हे आपल्याच घरातल्या माणसाने केलेलं आहे. कारण आपला माणूस जर का भाजपाला जाऊन जर का मिळत जर का असेल आणि त्याच्यानंतर जर का अशा घटना जर का घडत जर का असतील, तर शरद पवार साहेब सुद्धा याची चुकती वसुली करणार म्हणजे करणार. कारण शरद पवार साहेब हा महाराष्ट्राचा एक स्ट्रॉंगर आणि एक लढाऊ नेता सुद्धा आपल्याला इथे म्हणता येईल. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांची इथे हार होऊ शकत नाही. हाच आजचा विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.